स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानासारख्या बलाढ्य सरदाराला महाराजांनी यमसदनी धाडले आणि त्याच्या मागोमाग आदिलशहाचे काही किल्ले जिंकून घेतले. आदिलशाही हादरली. महाराजांचं मराठ्यांचं उभरतं साम्राज्य आदिलशाहीला खूपत होते. काहीही करून शिवाजीचा नाश केला पाहिजे म्हणून त्याने सिद्दी जोहर या त्याच्या सरदाराला अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर पाठवलं. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह त्यावेळी पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला सिद्धीने जबरदस्त वेढा दिला आणि मराठे फसले. पन्हाळगड हा वेढा यशस्वीपणे लढवू शकेल इतका सक्षम नव्हता. महाराजांनाही वाटलं पावसाळ्यात सिद्धी वेढा उठवेल, पण पावसाळा येताच त्याने वेढा अधिक कडक केला. इतक्यात शाहिस्तेखान पुण्यात हल्ला करून तळ ठोकून बसलाय असं महाराजांच्या कानावर आलं. तिथे शाहिस्तेखानाच्या हालचालींना आटोक्यात आणणं गरजेचं होतं, पण त्याआधी वेढ्यातून निसटणं महत्वाचं होतं. आणि संकटात अधिक वाढ म्हणजे सिद्धीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी रेव्हिंग्टन हा उखळी तोफ घेऊन पन्हाळ्याच्या वेढ्यात सामील झाला होता. तोफांचे 3 गोळे दरवाजापर्यंत येऊन पोचले होते. शिदोरी संपत आली होती. तग धरणे मुश्किल होते. वेढा फोडण्याचे आणि तह करण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. प्रसंग बाका होता. चौबाजूंनी शत्रूंचे लोंढे जवळ आले होते. शेवटी पन्हाळ्यावरून घोडखिंडीद्वारे विशाळगडावर पोहोचायचे असे शिवरायांनी ठरवले. शिवरायांच्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच शरणागती पत्कारली असती, पण जे शरण येतील ते शिवाजीराजे कसले. त्यांनी जीवावर उदार होऊन विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच एका उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि दूरदृष्टी असलेल्या राजांच्या स्वामिनिष्ठ मावळ्यांचा एक इतिहास त्या रात्री घडला. सिद्धीच्या वेढ्यातून निसटणे म्हणजे मगरीच्या जबड्यातून निसटण्यासारखे होते, कारण त्या वेढ्यात मुंगीलाही शिरायला जागा नव्हती आणि इथे तर खुद शिवराय निसटणार होते. शिवरायांनी युक्ती योजली. त्यानुसार पन्हाळ्यावरून 2 पालख्या निघाल्या. एकात खुद शिवाजी महाराज होते तर दुसऱ्या पालखीत शिवाकाशीद राजांचा वेश धारण करून बसलेला होता. शिवाकाशीदची पालखी शत्रूला सापडेल आणि शिवाजी राजाच पकडला असे समजून शत्रू विजयाच्या धुंदीत गाफील होईल. याचाच फायदा घेऊन शिवराय स्वतः अवघड मार्गाने बाहेर पडतील अशी ती योजना होती. शिवाकाशीद एक नावी होता. आपण पकडले गेलो तर मारले जाऊ याचे त्याला भय नव्हते, तर शिवाजी राज म्हणून मरतो याशिवाय दुसरं सुख त्याच्यासाठी काही नव्हतं. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी पकडली गेली आणि त्याला सिद्धीच्या छावणीत नेण्यात आलं. महाराज तोपर्यंत अवघड वाटेतून वेढ्यातून बाहेर पडलेले होते. शिवाचा डाव उघड झाल्यावर आपली फसवणूक झाली हे सिद्धीला समजलं. त्याने शिवाकाशीदला मारून टाकलं. महाराजांसाठी शिवाने बलिदान दिलं. संतापलेल्या सिद्धीने आपल्या सिद्धी मसूद या सरदाराला 10,000 सैन्यासोबत महाराजांच्या पाठीवर पाठवले. जुलै महिन्यातले मुसळधार पावसाचे दिवस होते. काट्याकुट्यातनं झाडाझुडपातनं वाट काढत महाराज विशाळगडाकडे धावत होते. महाराज पालखीत होते. त्यांच्यासोबत बाजीप्रभू, फुलाजी व 600 मावळे होते. 40-50 किलोमीटर धावून महाराज पांढरपाणी ओढ्याजवळ पोहोचले आणि तेवढ्यात सिद्दी मसूदची फौज मागावर असल्याची चाहूल मराठा सैन्याला लागली. विशाळगडाकडे कूच करत राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. महाराज घोडखिंडी जवळ आले. विशाळगडालाही शत्रूचा वेढा असल्याचं महाराजांना समजलं. आता विशाळगड हाती लागत नाही. शत्रूला उठून तोंड देऊ असं महाराजांनी बाजींना म्हटलं. बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, महाराज आपण 300 मावळे घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या 300 सैनिकासह मी घोडखिंडीत थांबतो. विशाळगडाच्या वेढा फोडून तुम्ही गडावर सुखरूप पोहोचला की तोफेचे 3 बार करा, म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचल्याची मला खबर मिळेल. राजे बाजीकडे पाहत राहिले आणि म्हणाले, बाजी 10,000 विरुद्ध 300, तेही ताज्या दमाचे. नाही बाजी, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. बाजी प्रभू त्यावर उत्तरले, नाही महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. हा बाजी जोपर्यंत खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गनिमाला खिंडीच्या पार होऊ देत नाही. तुम्ही निघा महाराज, तुम्ही निघा. ठरल्याप्रमाणे शिवराय 300 सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि बाजीप्रभू 300 मावळे घेऊन घोडखिंडीत सज्ज झाले. घोडखिंडीच्या तोंडाला 100ची एक तुकडी आणि मागे अजून मावळे अशा सैन्याच्या फळ्या बाजींनी उभा केल्या. खिंडीत पुढे एक चढ होता. बाजीप्रभूंनी त्या चढाईत 50 मावळे उभे केले आणि खिंडीतून पलीकडे मागे जाण्याच्या मुख्य मार्गावर बाजीप्रभू स्वतः दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन उभे राहिले. कोणत्याही क्षणी सिद्धीच्या ताज्या दमाचे सैन्य घोडखिंडीला येऊन धडकणार होते. आपण दमलेले फक्त 300च आणि ते 10,000, तेही ताज्या दमाचे. तरीही एकही मावळा मागे हटला नाही. राजांसाठी लढायचंय, स्वाभिमानासाठी लढायचंय, स्वराज्यासाठी लढायचंय, हे एकच ध्येय त्यांच्या समोर होतं. आपण मारले जाऊ याची तमा नव्हती. आपण जितका वेळ जास्त लढू तितका वेळ राजांना मिळेल. ते सुखरूप गडावर पोहोचतील एवढंच त्यांच्या ध्यानात होतं. 10,000 गनिम विरुद्ध 300 मावळे ही थरारक लढाई सुरू होणार होती. मावळे सज्ज झाले. समोरून सिद्धीच्या सैन्याचे लोंढे येऊ लागले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मराठे बेभान होऊन जोरदार प्रतिकार करत होते.
एक एक मावळा 10-10 माणसांना भारी पडत होता. मराठ्यांच्या फड्या मोडून जे सैन्य चढ्यात येत होते त्यांना 50 मावळे संपवत होते आणि जे त्यातूनही निष्ठून पुढे येत होते त्यांना बाजीप्रभू दांडपट्ट्यांनी यमसदनी धाडत होते. घमासान युद्ध सुरू होतं. मावळे दगड गोटे यांची हाणामारी करत होते. कित्येकांची डोकी फुटली. शत्रूवर वार झाले. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी खिंड चढू लागली. पुन्हा दगड गोट्यांची हाणामारी झाली. पुन्हा तलवारीला तलवारी भिडल्या. मराठे बेभान होऊन लढले. तीही तुकडी नामोहरम झाली. तीही तुकडी मागे हटली. फक्त 300 मावळे त्या 10,000 सैन्याला झुकवत होते. सिद्धी सगळं बघत होता. त्याला कळून चुकलं की आपलं सैन्य मराठ्यांना मात देतंय, पण खिंडीच्या पलीकडे एकही जण जाऊ शकला नव्हता. त्याचं कारण काय असावं कारण? म्हणून सिद्धीने नीट न्याहाळून बघितलं तेव्हा त्याला रौद्ररूप धारण केलेली भारदस्त शरीराची दोन्ही हातात दांडपट्टी घेऊन शत्रूवर तुटून पडलेली एक मुद्रा दिसली. ती मुद्रा होती नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची. शत्रू घोडखिंड ओलांडायला जवळ येत होता. बाजीप्रभू गरागरा दांडपट्टा फिरवत होते. मुंडकं धडापासून वेगळं करत होते. सपासप वार होत होते. बाजीच्या देखील अंगावर वार झालेले होते, पण तरीही बाजी दांडपट्टा घेऊन बुरुजासारखे उभे होते आणि खिंड ओलांडायला देत नव्हते. तिकडे शिवराय वाऱ्यासारखे धावत 300 मावळ्यासह विशाळगडाजवळ पोहोचले. तिथेही शत्रूचा वेढा होता. महाराजांना वेढा फोडून विशाळगडावर पोहोचायचे होते आणि तिथे महाराज गडावर पोहोचेपर्यंत बाजींना सिद्धीला अडवून ठेवायचे होते. महाराज विशाळगडाच्या लढाईत गुंतले आणि इथे बाजी रक्ताने न्हाऊन निघाला. पण तरीही एकही शत्रू त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नव्हता. इतकी अफाट शक्ती होती बाजींमध्ये आणि त्याहून जास्त त्यांची स्वामीनिष्ठा. 6 तास झाले, 7 तास झाले, 8 तास झाले, मराठे लढतच होते. पोटात अन्न पाणी नव्हते. कित्येक घायाळ झाले, कित्येक जखमा झाल्या, कित्येक संपले, पण मराठे तरीही लढतच होते. सिद्धीने संतापून शेवटी बंदूकवाला इंग्रज बोलावला आणि त्याला बाजीवर नेम लावायला सांगितला. बाजीच्या अंगावर अशी एकही जागा नव्हती की जिथे जखम नव्हती. तरीही बाजी संपूर्ण जोशाने आवेशात लढत होते. त्या इंग्रजाने माचीवर चढून बाजीवर नेम लावला आणि बाजींवर गोळी झाली. गोळी सू करत बाजींच्या छातीवर लागली. बाजी जमिनीवर कोसळले. पण विशाळगडावर तोफांचे बार अजून वाजलेले नव्हते. विशाळगडाच्या दिशेने पाहत स्वतःशीच म्हणाले, जोपर्यंत बार ऐकत नाही तोपर्यंत मरणार नाही. आणि पुन्हा दांडपट्टा घेऊन शौर्याने शत्रू समोर उभे राहिले. शत्रूंचे मुंडके आणि दांडपट्टा अशी लढाई चालूच होती. त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. इतक्यात तोफांचे 3 बार बाजींच्या कानावर पडले. बाजी धाडकन जमिनीवर कोसळले आणि महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली असे म्हणून त्यांनी प्राण सोडले. 300 पैकी 40-50 मावळे शिल्लक राहिले असतील. महाराजांना ही बातमी समजली. त्यांनाही खूप दुःख झाले. महाराज म्हणाले, बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. 14 जुलैच्या संध्याकाळपर्यंत ते 300 सैन्य युद्ध करीत होतं. जवळपास 10-12 तास लढले मराठे आणि स्वाभिमान शब्द, स्वामीनिष्ठा अशा कित्येक महत्वाच्या पैलूचा इतिहास घडवून गेले. स्वामीनिष्ठांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे पाऊल पुढे पडले आणि त्याच स्वामीनिष्ठांच्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली व पुढे इतिहासात ती पावनखिंड याच नावाने अजरामर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजीप्रभू.